वस्तीत जायचं, मस्ती करायची नाही. गेला. तर आता आम्ही आलेलो आहे घरी. या कुठे नाही आलो पण परत गणपती बाप्पा. तर आता सगळे आलेले आहेत. ही आहे नमस्कार मंडळी. नवीन दिवस नवीन सुरुवात आणि तुमचं स्वागत आहे आमच्या सुरुवात चॅनलवर. त्याचा मी खूप उदास आहे आज, कारण ऋतुजा मला ठेवून फिरायला चालले. नाही, खूप उदास आहे. त्याला ऑफिसला सुट्टी नाही मिळत आहे आणि मी पहिल्यांदा असं त्याच्याशिवाय ट्रिपला चालली आहे. मी मला ठेवून चालले. खूप वाईट वाटतंय, तू चाललेस ठेवून मला. मला पण खूप वाईट वाटतंय. असो, आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांमध्ये ऋतुजाचा अपीअरन्स असणार आहे, मी नसणार आहे त्याच्यामध्ये. आणि हा पूर्ण व्लॉग ऋतुजा घेणार आहे. सो तिच्यासाठी पण एक एक्साइटिंग असणार आहे असं काहीतरी. सो स्टे ट्यून विथ अस. यस. तर कोण कोण आहे सोबत ते तुम्हाला दिसेलच पुढे हळूहळू कळेल. हा, लेट्स गो. बाय. बघा गाईच, सुशोभ मला सोडायला येतोय. मी माझ्या बायकोला बसवले, आता तिचे फ्रेंड्स येतील, मग ती पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल माझ्याशिवाय. मला सुट्टी भेटली नाही म्हणून आमचं कॅन्सल झालं खरं तर माझं. नाहीतर मी पण याच्याबरोबर गेलो असतो, पण आता मी आता रिसेंटली जॉब स्विच केला, त्यामुळे कॉर्पोरेट लाईफ सक्स. वस्तीत जायचं, मस्ती करायची नाही. आणि कोणी काय बाहेरच्या अनोळखी माणसाने काय खायला दिलं तर खायचं नाही, ठीक आहे. फ्रेंड्सने दिलं तर खायचं. आणि तिकडं गेली ना शनी तिकडं काय पण एन्जॉय केलं तर म्हणायचं माझा नवरा असता तरी मी अजून लय एन्जॉय केला असतं, अजून लय एन्जॉय केलं असतं. कुठं काय झालं तर म्हणायचं माझा नवरा असतं तरी हे पण एन्जॉय केलं असतं, ते पण केलं असतं. नवऱ्याला मिस करायचं, खूप मिस करायचं. आणि कौतुक भरभराट करायचं नवऱ्याचं. ट्रिपमध्ये असं करायला पाहिजे, तू नवऱ्याला घेऊन आले नाही तर तुला वाईट वाटतं. कसं राहणार आहेस? रात दिन मैं तुझको पर याद करूंगा, तुझे याद करूंगा. मी तुला खूप मिस करणार माझा बाळ. लिपस्टिक लावलीच नाहीये. चालेल मग. आता 3 जण आहेत ते ठाण्यातनं चढणार आहेत आणि मग आमचा प्रवास चालू होईल. आणि मी आता इथून रिटर्न घरी जाणार. आणि माझी मीटिंग आता 4:30ची आहे, ती मी अटेंड करणार. 5 मिनिटात माझी मीटिंग आहे. जातोस का तू? काय मग सुट्टी टाकायची होतीस. मला एकटीला ठेवून चाललीस. एकट्याला एकटी चाललीस तू. तर आता ठाण्यामध्ये ट्रेन आलेली. आता हे ठाण्यामधून 3 जण आता येतील आतमध्ये. तर आता सगळे आलेले आहेत. ही आहे प्रसिका, हा दीप्ती ते आणि सुवर्णा. तर आता आम्ही निघालोय कुठे ते आम्ही सांगू तुम्हाला लवकरच. स्टे ट्यून. तर व्लॉग करणार आहे आम्ही आणि करतोयच आम्ही. तर माझ्यासोबत आहे ना ही पण आहे. तर आम्ही दोघी मिळून तुम्हाला चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला आवडलं नाही तरी तुम्हाला ही व्हिडिओ बघावीच नाही, कारण ह्या मागे खूप मेहनत घेतो आम्ही.
कारण सुरू चॅनलचा करता करवता नाहीये. मी त्याचं चॅनल चालवते. आजच्यासाठी तुझ्याकडे हँडओव्हर केलेलं आहे. हा आणि आम्ही तुम्हाला रत्नागिरीत पोहोचल्यानंतरचा पण थोडासा कंटेंट दाखवू आणि म्हणजे जसं दाखवता येईल तसं दाखवू. आणि आम्ही किती सकाळी 4 पर्यंत आम्ही पोहोचू, 4:30 पर्यंत पोहोचू जर ट्रेन लेट नाही झाली तर. आणि आम्ही एकदम छान अशा ठिकाणी चाललेले, तुम्हाला सुद्धा आवडेल. सो सोबत राहा. तर इकडे बघा आमच्या सोबत बोलतो ना आम्ही तिघी मुली आहे आणि हा मुलगा. तर ह्याला हे अशी कामं लावली जातात. हे बॅग काढून दे, हे ठेवून दे. हे बघा आता हे बघा. आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये खायला बघा काय काय आणलंय. ह्यामध्ये सँडविच आहे, ह्यामध्ये काय बिर्याणी आहे, हे पनीर भुर्जी आणि चपाती आहे, खिचडी भात आहे, परत बिर्याणी आणि आम्ही खाणारे चौघच आहे. पूर्ण तू आणि गागरे एका शाळेत ना. बोल मग पटकन. पण गुण दोघांचे एक नाही इंग्लिश मध्ये काय बोलतात? आमला तू बोललास ना मग कशी. तर अजून आम्ही आहे ना भोके गावात आहे, अजून रत्नागिरी पण आलं. येऊन कुठल्या गावात भोके गावात थांबलो. जर तुम्ही येणार असेल ना तर या ट्रेन अजिबात येऊ नका. ट्रेनचं काय ट्रेनचं नाव काय होतं? 1102 ट्रेन नंबर. ट्रेनचं काय नाव? 12201. हा 122 पण नाव काय होतं? गरीब रथ असं काहीतरी नाव आहे. येऊ नका नावाप्रमाणेच ते येऊ नका. आणि हे अशा चेअर मध्ये असेल तर अजिबात ठेवू नका. आणि किती वाजले? 12 वाजले. 10 वाजता रत्नागिरीत पोचणार होती, आता 12 वाजलेत. आणि हा माणूस पिझ्झा खाणार होता रत्नागिरी. हा झोपलाय. मी कोण आहे? ही आणि मी, आम्ही दोघीच जागे. ही पण 15 दिवसांत झोपली असेल, जास्त नाही. तिथे गेली ग, म्हणजे व्हिडिओ घ्यायचा होता मला, पण नंतर बघितलं असं वाटलं ते लोक तिथे उभे आहेत ना आणि काय दिसत पण नाही एवढं. पाऊस झालेला आहे. आता आम्ही फायनली पोचलेलो आहे अंकोला स्टेशनला. ही जी काय का नाव? गरीब रथ. हा गरीब रथ जी ट्रेन होती ना, ही गरीबासारखी होती. एकदम मी सजेस्ट करेन की कोणीच प्रवास करू नका. हा खूप म्हणजे खूप आमचा टाइम गेला. 15 तासाचा प्रवास झाला आमचा. 15 तासाचा प्रवास झाला. तर चला आता भेटूया आपण. नक्की कुठे आलोय ते तुम्हाला कळेलच नेक्स्ट ह्याच्यामध्ये. सो स्टे ट्यून विथ अस. अंकोला स्टेशन आता रिक्षाने. तर आता आम्ही ऑटो पकडून अंकोल्यावरून ऑटो पकडून आमच्या विलावर चाललो. आणि आमचे आता अकोल्यावरून आमच्या विलापर्यंतचे 150 रुपये चालेल. तर भेटू विलावरती. तर विलामध्ये पोचलेलो आहे आम्ही. कसं आहे वातावरण? छान आहे ना. इथे आम्ही आता 3 दिवस राहणार आहे. तर आता आम्ही असे रेडी झालेले.
मी इथे प्रसिका लॉक करते. इकडे सुवर्णा पण रेडी झाले. दिसतेस. आता मी इथून मुर्डेश्वरला चाललोय है ना. मुर्डेश्वरला जातोय. मुर्डेश्वरला आणि मग तिथून पुढे महाबलेश्वर करू. मग तसं आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. तर सांगा आम्ही कसे दिसतोय आम्ही. चला तर आता गाईज आम्ही निघालेलो आहे मुर्डेश्वर टेम्पलला. आणि आम्ही असं आता तयार झालेलो आहे. आता हे लॉक केलं. आम्ही आल्यानंतर तुम्हाला दाखवतो रूम कशी काय. म्हणजे पूर्ण विलाच आपलं आता छान आहे. म्हणजे इथली माणसं पण छान आहेत है ना. इथली माणसं पण मस्त आहेत. हां आणि म्हणजे असे बोलतो ना कमी पैशामध्ये पण म्हणजे इथे जिथे आम्ही स्टे केलंय ना तर ह्यांनी आम्हाला कमी रेटमध्ये कसं ऑटो मिळेल ते पण आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं. म्हणजे आम्हाला तो ऑटोवाला 300 बोलत होता, त्याने 150मध्ये आमचं हे करून दिलं है ना. हां आणि आता मी मुर्डेश्वरला जायला साडी घातली आहे ना सगळ्यांनी आम्ही. सो आम्ही मग कॅब प्रेफर केली जायला. तर आता बघूया. आणि नेक्स्ट जे 2 डेज असे तेव्हा स्कूटी रेंट केली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तर मी मुर्डेश्वर टेम्पल आणि महाबलेश्वर टेम्पल शो करू आम्ही. सो स्टे ट्यून विथ अस. सगळं पूर्ण लॉक करून जायला लागतं आम्हाला कारण आमच्यासाठी आहे ना 3 दिवस विला हा. गणपती बाप्पा. तर आता कॅबमध्ये पण बसलोय. तर पहिलं तर नाश्ता करणार आहे कारण की आम्ही काय खाल्लं नाही. हा आणि आमची झोप पण झाली नाही मेन मध्ये. त्यामुळे आम्ही लवकर यायचा प्रयत्न करू. हो मस्त खाऊया. हा ये गेला. आता आम्ही हॉटेल चंद्रिकामध्ये नाश्ता करायला आलोय. तर हा पहिला तर आम्ही आलू बोंडा मागवलाय. आलू बोंडा. येस. हा तर असे आता प्रत्येकाचे डिशेस तसे आम्ही तुम्हाला दाखवतो. हे ह्या लोकांनी टेस्ट केलंय आणि हे बोलतायत की यात डोशाचा सारड आहे. आणि हे काय आलू आपल्याकडचा वडापाव आणि यांच्या घरचा आलू बोंडा. हा आलेला आहे आपला मसाला डोसा. डोसा हा बेनी डोसा आलाय. वाटत होता आम्हाला असं आहे म्हणून. हा असं वाटत नव्हतं. यात केवढं हे नाही वाटलं. असं वाटलं मला. बेनी म्हणजे काय पण. बेनी म्हणजे काय बेनी म्हणजे बेनी काय हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला काय आहे बेनी डोसा. गोड आणि हे. हा आणि ना हा गोड नाहीये, तो जरा गोड आहे. हा डिफरन्स आहे या दोघात. तर हा साधा डोसा आलेला आहे. त्यांच्याकडे साधा डोसा असा असतो. आम्हाला वाटलं असं येईल. असा हे आला वेगळाच. हा ना बोनी डोसाचा भाऊ बेनी डोसाचा भाऊ वाटतोय हा. फक्त ह्याला जास्त लोणी आहे असं वाटतं आणि ह्याला इतकं नाही आहे. हॉटेल चंद्रिकाला नक्की भेट द्या कारण इथे जे काही आम्ही ट्राय केलंय ते खरंच चवीला खूप छान होतं. आणि मेन म्हणजे हायजीन वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तिथे स्वच्छता आहे चांगली. ऑलरेडी इथे वातावरण पावसाचं झालेलं आहे. खूप वारा सुटलेला आहे. समुद्र तर बघितलाच असेल किती खवळला आहे. त्यामुळं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पूर्णपणे बंद केल्यात. आता आम्ही मंदिराच्या अगदी मुख्य प्रवेशद्वारावर उभे आहोत. म्हणजे राजगोपुरमच्या समोर. आणि खरंच कॅमेऱ्यात हे किती दिसतंय उंच हे मलाही माहीत नाही आहे. पण प्रत्यक्ष हे 249 फूट उंच आहे. मी पहिल्यांदाच एवढं मोठं गोपूर पाहते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथून वरून पूर्ण मुर्डेश्वर आणि समुद्र खूप छान दिसतो. वातावरण पावसाचं झाल्यामुळे प्रचंड हवा सुटली आहे इकडे.
कर्नाटकातलं मुर्डेश्वर हे ठिकाण खूप दिवसापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि फायनली आपण इथे आलेलो आहे. आणि हे बघा, समोर साक्षात महादेवांची ही इतकी भव्य अशी मूर्ती आहे. ही सर्वात उंच मूर्ती आहे, म्हणजे 123 फूट उंच अशी ही मूर्ती आहे. एका बाजूला समुद्राच्या लाटांचा तो आवाज आणि दुसऱ्या बाजूला हे महादेवांचं दर्शन, म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. पण इथली जी काही शांतता आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती तुम्हाला इथे आल्यावरच कळणार आहे. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो. फक्त वेगळ्या दिशेने उडतंय. तर मंडळी, तर इकडे बघा असे सगळेजण झोपलेत. आम्ही फक्त आता मुर्डेश्वर टेम्पल केलंय. तुम्हाला वातावरण तर दिसलंच असेल इथे कसं झालेलं आहे. तर मुर्डेश्वर टेम्पल करून आता आमचा जिथं विला आहे ना, काय रे हे कुठलं लोकेशन आपलं, अंकुल करून आहे ना, तिकडे जाणार. तिकडे जरा कम्फर्टेबल कपडे घालणार आणि मग बाकीचे थोडे स्पॉट्स आहेत ते करणार, घरी येणार आणि झोपणार. कारण आमची रात्री झोपच झालेली नाही. बघा हे कसे झोपलेत सगळे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण भेटूया विलावरती गेल्यानंतर, चेंज वगैरे केल्यानंतर. हा फक्त फर्स्ट डे मध्ये जे कव्हर करतोय ते दाखवते आम्ही. आईज आता म्हणजे ड्रायव्हरला भूक लागलेली, तर ते लोक ते जेवायला गेलेत. आम्हाला साधं विचारलं पण नाही की तुम्हाला भूक लागली का, जेवायचं आहे का. मी 10 मिनिट में खाना खा के आता हो, आणि आम्हाला इथं थांबवलं असं बिना एसीचं. तर तुम्ही जेव्हा यायचं ना तेव्हा व्यवस्थित प्लॅन करून या. आमचा फक्त फर्स्ट डेचाच प्लॅन हे होता, नाहीतर हां सेकंड थर्ड डेचे आमचे प्लॅन बरोबर आहेत. हा फसला आमचा प्लॅन. ह्याने तर आपले किती घेतले का कॅबचे आता. म्हणजे आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही बोललेलं त्याला की आम्ही साडी नेसली तर आपण हे करणार, करून काय बोलतो ना की चेंज करून, म्हणजे ह्याला परत येऊन विलाला परत येऊन चेंज करणार आणि मग परत बाकीचं करणार करून. तर तेव्हाच विचारलं किती घेणार, तर त्याने सांगितलं 4,000. आणि आता गाडीत जेव्हा बसणार होतो ना सकाळी तेव्हा बोला 4,200. तर आम्ही बोललो की नाही, आमची 4,000ची डील झाली. आणि आता आम्ही त्याला बोललो ना की आम्हाला परत चेंज करायला विलावरती घेऊन चल, तर बोला 4,400 घेणार. 4,400वरून 4,300वर आला. पण त्याने काय कमी केले नाहीत. मग आम्ही पण म्हटलं जाऊ दे, कारण की चेंज जर केलं तर थोडंसं कम्फर्टेबल होईल, व्यवस्थित सुटसुटीत कपडे घातले तर व्यवस्थित हो. हां व्यवस्थित झोप येते. हां, एक तर आमची झोप अजिबात पूर्ण झालेली नाही. पहिले तर आता कव्हर करणार, 7 पर्यंत घरी येणार आणि झोपणार डायरेक्ट सकाळ. मग सकाळच पुढचं दाखवणार आम्ही. हा तेव्हा काय बोलते, चाललं की डोळे करताच इथे. भाई सिरियस गाईज, इथे ना हॉटेलला नजर लागून आहे ना, म्हणून बघा हे असं लावतात आहे ना. हे बघूनच तुम्ही घाबरचाल. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे महाबळेश्वर टेम्पल आहे ना. हा येस, महाबळेश्वर टेम्पल. मी लयच पांढरी पांढरी दिसते मला. नाही, खूप छान दिसतेस. मला पांढरी पांढरी दिसते. मी उलट मला असं वाटतं की मी ते कन्सिलर नसता लावलं ना. चांगली दिसते. हा वरतून काढायचं ना. सुशोभाने वैभव आहे का. हा, दोघं बसले होते तिथे. सुशोभाने वैभव होते बघ. हे घे ना थोडस पुढचं. सोडत नाही एकमेकांना, दोघं पक्के साथी आहेत. यार नीट मागायची दाखवत होतो जरा. ते आपण जाताना पण इथूनच गेलो होतो ना. हा बस कर. सेम आपल्याच वाटतं पण कोकण आहे. दोघेश भाई मला शांत शांत नाही वाटत का, तोंड पडल्यासारखं दिसतंय. किती मोठं झाड कापते बघितलंस का. हो, डॉगेज मध्ये शांत शांत वाटतंय. तर हा बघा रस्ता, याला माझा कॅमेरा आणते. मी काय म्हणते, ट्रायपॉड वाढू का. हालतोय लोक व्हिडिओ.
हे आता आपण चाललोय गोगर्भ गुहा म्हणून आहे इथे महाबलेश्वर टेम्पलच्या आधी. सगळेजण बोलले आपण आधी इथे गोगर्भ गुहा आहे ती बघूया आणि मग पुढे जाऊया. थोडंसं असं वरती चालत चालत जायचंय आणि नेमके आम्ही चप्पल घातली त्यामुळे चालताना खूप त्रास होतोय. त्यापेक्षा जर शूज घातले असते तर कम्फर्टेबली चढता आलं असतं, पण ठीक आहे. फायनली आपण पोचलेलो आहे गोगर्भ गुहेजवळ. थोडंसंच होतं तरी पण असं दमायला झालं, पण ठीक आहे. बघा ही इतुशी छोटूशी गुहा दिसते जिला गोगर्भ गुहा असे म्हणतात. आणि ही बाहेरून जरी आपल्याला आत्ता इथे छोटी दिसते ना, तरी आता आतमध्ये गेल्यावर कळेल आपल्याला कशी आहे ती. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. चप्पला काढायला लागतील इथे बाहेर, चप्पल काढून आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर आता असं खाली वाकून आपल्याला जायला लागणारच, नाही तर डोक्याला आपलं लागेल. त्यामुळे जपून आणि टॉर्च वगैरे चालू ठेवून जायला लागणार, कारण आतमध्ये खूप अंधार आहे. गोगर्भ या शब्दाचा अर्थ असा म्हटला जातो की गायीच्या गर्भातून किंवा गायीच्या कानातून. आणि म्हणजे गोकर्ण हे प्राचीन महाबळेश्वर मंदिराच्या जवळ आहे हे. आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं की ही एकदम शांत असं ठिकाण आहे, त्यामुळे इथे अनेक वर्षापासून साधू आणि ऋषीमुनी इथे मेडिटेशन करण्यासाठी येत असतात. आणि ही जी आहे ही गुहा एक नैसर्गिक खडकांची रचना आहे आणि जी आकाराने लहान असून तिथे एक छोटंसं शिवमंदिरही होतं. तर आता इथे आम्ही रोड साईडला थांबलोय आणि इथे समोरून ओम बीच दिसतोय. तर बघा तो किती सुंदर दिसतोय. तर मंडळी आलेलो आहे आपण महाबलेश्वर टेम्पलला. तर इथल्या संस्कृतीप्रमाणे मंदिरात जाताना पुरुषांना शर्ट पॅन्ट असेल तर ती रिमूव्ह करून धोतर आणि उपरणं परिधान करावं लागतं. आणि तसंच सेम महिलांना पण ट्रेडिशनल विअरमध्ये मंदिरात एंट्री आहे. तर तुम्ही बघतच आहात इथे आपण आता एंट्री केली आहे, पण आता इथे लाईन आहे. तर आता इथे लाईनमध्ये उभं राहून आपल्याला तसं पुढे जाऊन दर्शन घेता येईल. महाबलेश्वर टेम्पलला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. आणि इथे मंदिराच्या आतमध्ये आत्मलिंगाचं दर्शन दिलं जातं. इथे मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड जमिनीच्या आत आहे एका दगडी चौकटीत. मधोमध एक लहान छिद्र आहे ज्यातून भाविकांना आत्मलिंगाच्या वरील भागाचा स्पर्श करता येतो. आणि हा 40 वर्षातून एकदाच हे पूर्ण लिंग पाहण्यासाठी खुले केले जाते. आणि इथे गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे इथूनच तुम्हाला मी मंदिराचा कळस दाखवते. ये देखो, ये देखिए आप डरे होंगे तो पता ना भाई. और ये हम लोग के साथ स्कैम हो रहा है. देखो इधर से इधर भी है लाइन, इधर से इधर. फायनली आता आपल्याला आत्मलिंगाचं दर्शन मिळणार आहे. आपण महाबलेश्वर टेम्पलच्याच बाजूला महागणपती आहे. तर आता आम्ही आलेलो आहे घरी. या कुठे नाही आलो पण थांब परत. आता आम्ही काहीतरी खाऊ आणि झोपू. बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. हां, तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe to Suru Vibes.